लय सरपंचावर भरोसा तुमचा आता आहे का राहिला आपल्याला घर 1 वर्ष झालं घरकुलाचं काम चाललंय काही मंजूर व्हायना काहीच व्हायना पैसे खाल्ल्याशिवाय काय राजकारणात रस नाही भाऊ. पुढच्या उपसरपंच करायचं मला, मी नाही ऐकणार पुढच्या सरपंच. ए गोप्या सरपंच साहेब आले थांब. नाही अजून तुम्हाला लाज नाही वाटत सरपंच साहेब आहे का सरपंच म्हणा अहो तुम्हाला आप्पा अक्षरशः तुम्हाला काय आलं बाप्या? अरे कुठपर्यंत आलं घराचं काय? अहो सरपंच साहेब वर्षापूर्वी तुम्ही आम्हाला घरकुल मंजूर करून दिलं तर अजून घराचं काम नाही अक्षरशः रस्त्यावर राहायची वेळ आली आता पार गरीब लोक आहेत हे, यांचं काय नाही. अहो भाड्याने राव अक्षरशः सरपंच घरात खायला नाही उरत भाडे जाते घराचं हे घरकुलाचं काम काही सोपं नाही. त्याचे स्टेप बाय स्टेप असतात गोप्या. पहिला हप्ता, दुसरा हप्ता. नाही खुशाल मला तर वाटतंय सरपंच तुम्ही अक्षरशः पैसे काढले आमच्या सारख्या लोकांचे मला काय भाऊ याच्यात पैसे मी काय? ना डायरेक्ट कोर्टात जाणार आहे, केस करणार आहे. गरीब आहेत तुम्ही दोघं, पण काय बोलला का मधी सरपंच साहेबांना बोला तर काय मधी? अबे तो याच्यात काही संबंध नाही तुला आताच सांगतोय अरे भिकाऱ्यानं रोडवर आले तरी तुमचा माज उतरा ना काय. गोप्या वरून पैसे आले का लगेच तुला पाठवून देतो. तू लोट नको घेऊ. काय नाही गरीब येते. मताच्या वेळेच्या भिकाऱ्यावानी आम्हाला भिकारी म्हणतात काय अरे भिकाऱ्याच्या वर अवस्था होती अक्षरशः मत मागताना तुमची आपा चला याचा काटाच काढावा लागणार आहे आता. मी थोबाड फोडीन नाद लागल्या परत.